चंदोबा रामायण 12वा भाग। त्या रात्री ते तिघेही भरद्वाज मुनींनी सांगितलेल्या अनेक कथा ऐकून सुखाने झोपले। दुसऱ्या दिवशी सकाळी भरद्वाज मुनी त्यांना थोड्या अंतरापर्यंत सोबत करून निरोप देण्यासाठी चालले। ते स्वतः अनेक वेळा चित्रकूटाला जाऊन परत आले होते, म्हणून त्यांनी चित्रकूटाकडे जाणाऱ्या मार्गाच्या खुणा व वाटचिन्हेही दाखवली। सीता, राम आणि लक्ष्मण यांनी त्यांचा निरोप घेऊन त्यांनी सांगितलेल्या वाटेनेच चालत यमुना नदी पार करण्यासाठी ज्या रवाजवळ जायचे होते तिथे पोहोचले। तेथे लक्ष्मणाने लाकडांच्या ओंडक्यांवर सुकलेल्या बांबूच्या काड्या पसरून एक मोठा तराफा तयार केला। त्या तराफ्यावर नेरळूच्या फांद्यांनी आणि छडीवेलींच्या सहाय्याने सीतेसाठी एक आरामदायी आसन मांडले। त्यांनी आपले सर्व सामान तराफ्यावर ठेवले, स्वतःही त्यावर चढले आणि नदी पार केली। प्रवाहाच्या मध्यभागी सीतेने यमुना नदीला नमस्कार केला आणि गंगेला जशी नवस व्रताची प्रार्थना केली होती तशीच येथेही केली की ती गायी आणि 1000 कडवे ताडी अर्पण करील। वसंत ऋतू असल्यामुळे वनातील झाडे फुलांनी बहरली होती आणि अतिशय शोभिवंत दिसत होती। मोदुगू, पलाश झाडांवर लाल फुले फुलली होती। सीतेने तो वसंत सौंदर्याचा देखावा पाहून आनंद मानायला सुरुवात केली। लक्ष्मण तिच्या पुढे चालत तिला हवे असलेले प्रत्येक फूल आणि प्रत्येक फळ तोडून आणून देत होता आणि झाडांबद्दल तिने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता। त्या दिवशी त्यांनी आणखी काही पशु मारून त्यांच्या मांसाने आपली भूक शमवली। त्या रात्रीसाठी त्यांनी एक सपाट जागा पाहिली आणि तिथे झोपले। पहाट होताच राम उठला, लक्ष्मणाला जागे केले आणि चित्रकूटाकडेचा प्रवास पुढे सुरू केला। चित्रकूट प्रदेशात रामाने एक जागा पाहून म्हटले की इथेच आपण पर्णशाला बांधूया। लक्ष्मणाने चांगले बांबू कापून आणले आणि त्यांच्यापासून एक मजबूत पर्णशाला बांधली, तसेच आवश्यक विभागही तयार केले। गृहदेवतेसाठी बलिदान देण्यासाठी त्याने एक काळा हरिण पकडून आणला, त्याला मारले आणि तुकडे न करता तसेच अग्नीत भाजले। त्या पर्णशाळेत सीता, राम आणि लक्ष्मण यांनी शास्त्रोक्त पद्धतीने गृहप्रवेश केला। जवळच वाहणाऱ्या मायवती नदीत स्नान करत, सभोवतीलच्या सुंदर वनप्रदेशात विहार करत नगरजीवन विसरून ते सुखाने दिवस घालवू लागले। इकडे शृंगीबेरपुरात गो आणि सुमंत्र गंगेच्या तीरावर उभे राहून सीता, राम आणि लक्ष्मण दिसेनासे होईपर्यंत पाहत राहिले। मग ते गुहाच्या घरी परत गेले। रामाचे मन बदलून तो परत येईल काय या आशेने सुमंत्र 3 दिवस थांबून राहिला। नंतर तो रिकाम्या रथाने अयोध्येकडे निघाला आणि राम अयोध्या सोडून गेल्यानंतर 5व्या दिवशी परत आला। मार्गात नगरवासियांनी रिकामा रथ परत येताना पाहून ज्याला जे सुचले तसे बोलू लागले। सुमंत्र सरळ कौसलेच्या निवासस्थानी गेला आणि सिंहासनावर बसलेल्या दशरथाला रामाने सांगून पाठवलेले संदेश सांगितले। दशरथ शोकाच्या आवेगाने मूर्छित होऊन खाली पडला। सुमित्रेच्या मदतीने कौसलेने दशरथाला उठवत म्हणाली, महाराज, रामाला वनात उतरवून आलेल्या सुमंत्राला किमान उत्तर तरी द्यायला नको का? कैकेयी काही संशय घेऊन निघून जाईल का? ती इथे नाहीच ना? दशरथासोबत कौसल्या आणि अंतःपुरातील इतर स्त्रियाही रडू लागल्या। दशरथ म्हणाला, माझ्या आज्ञेला किती किंमत आहे हे मला कळत नाही। तू पुन्हा जा आणि रामाला घेऊन ये, किंवा मला तरी त्या रामाकडे घेऊन चल। कौसलेनेही गर्भशोकाने व्याकुळ होऊन सुमंत्राला सांगितले की मला राम जिथे आहे तिथे घेऊन चल। सुमंत्राने कौसलेला धीर देत सांगितले की राम आणि लक्ष्मण सहजपणे वनवास व्रत पूर्ण करतील। सीतेला तर ते ठिकाण वनासारखे वाटलेच नाही। रामाशिवाय अयोध्याच तिला वनासारखी वाटली असती। दुसऱ्या दिवसभर कौसलेने कठोर शब्दांनी दशरथाला त्रास दिला। अशा प्रकारे तिने आपल्या दुःखाचा काही भाग बाहेर काढला। आधीच दुःखी असलेल्या दशरथाने हात जोडून कौसलेला विनवणी केली। कौसल्या पुत्रशोकाबरोबरच पश्चात्तापानेही व्याकुळ झाली। राम निघून गेल्यानंतर 6व्या दिवसाच्या रात्री आपला अंत काही क्षणांवर आला आहे असे दशरथाला वाटले। तेव्हा त्याला आपल्या बालपणीची एक घटना आठवली। कौसलेशी विवाह होण्यापूर्वीच एका मुनीच्या शापामुळे दशरथाला हे प्राप्त झाले होते की तो पुत्रशोकानेच मरेल। आता त्याने ती घटना कौसलेला सांगितली। त्या काळी दशरथ तरुण होता। तो आवाजावरून लक्ष ठरवून बाण मारण्यात अत्यंत कुशल होता। त्या शब्दवेध कौशल्याचे सर्वजण कौतुक करत, म्हणून युवराज असताना दशरथ वारंवार रात्री सरयू नदीच्या तीरावर जाई। तेथे वन्य प्राणी पाणी पिण्यास येतात असा घाट शोधून तो जवळ लपून बसे। पाण्याच्या आवाजावरून लक्ष साधून तो बाण सोडी आणि हत्ती, सिंह व इतर प्राण्यांची शिकार करी। असेच एकदा पावसाळ्यातील रात्री दशरथ घोर अंधारात प्राण्यांसाठी नदीकाठी दबा धरून बसला होता। त्यावेळी नदीच्या पाण्यात गुळगुळीतपणे खळखळत जाणारा आवाज ऐकू आला। तो जंगली हत्ती असेल असे समजून दशरथाने त्या आवाजाकडे लक्ष करून एक तीव्र बाण सोडला। क्षणातच माणसाची आर्त किंकाळी ऐकू आली। अरे रे, तपश्चर्या करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांवर हा बाण कसा पडला? मी कोणाचे अपकार केले आहे? मला मारणाऱ्याला काय लाभ होईल? मी मेलो तर माझे वृद्ध आणि अंध माता पिता किती दिवस जगतील? ते कसे जगतील?
हे शब्द दशरथाच्या कानावर पडले. तो जवळ जाऊन पाहू लागला तर त्याचा बाण लागून एक मुनिकुमार तलावाच्या काठी वेदनेने तडफडत होता. त्याच्या शेजारी पाण्यात बुडवलेले पात्र पडले होते. बुद्धी हरपून हातपाय न चालता उभा राहिलेल्या दशरथाला तो मुनिकुमार म्हणाला, तू हे पाप कृत्य का केलेस? मी इथे आहे, हे माझ्या वडिलांना तूच जाऊन सांग, नाहीतर त्यांना कळण्याचा दुसरा मार्ग नाही. कळले तरी ते येऊ शकणार नाहीत. तहान खूप होती म्हणून पाणी आणायला आलो आणि तुझा बाण मला लागला. ही वेदना सहन होत नाही. पहिले हा बाण ओढून काढ आणि मग जा. तो तरुण अत्यंत वेदनेत होता. बाण ओढला तर तो मरून जाईल की काय म्हणून दशरथ आधी संकोचला, पण शेवटी त्या तरुणाच्या आग्रहामुळे त्याने बाण ओढून काढला. तत्क्षणी मुनिकुमाराने प्राण सोडले. यानंतर दशरथाने त्या तरुणाच्या पात्रात पाणी भरले आणि त्याने सांगितलेल्या वाटेने त्याच्या आईवडिलांच्या झोपडीकडे गेला. दशरथाच्या पावलांचा आवाज ऐकून आपला मुलगा आला असे समजून झोपडीत असलेला वृद्ध म्हणाला, बाळा, तू तर केव्हाच पाणी आणायला गेला होतास. इतका उशीर का केलास? आत ये, लवकर पाणी दे. मी तुमचा मुलगा नाही, मी दशरथ आहे, एक क्षत्रिय, असे म्हणत थरथर दशरथाने आपण केलेल्या घोर अपराधाची गोष्ट त्या वृद्ध दाम्पत्याला सांगितली. त्यांच्या दुःखाला सीमा नव्हती. दशरथाच्या मदतीने ते दोघे आपल्या मुलाच्या देहाजवळ गेले, त्याच्यावर पडले आणि मोठ्याने रडू लागले. त्या वृद्ध मुनीने दशरथाला सांगितले, आमच्या एकमेव पुत्राला अकारण मारून तू आम्हाला असह्य पुत्रशोक दिलास, म्हणून मी तुला शाप देतो की तूही पुत्रशोकानेच मरण पावशील. यानंतर ते वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलाच्या चितेतच जळून मरण पावले. फार पूर्वी घडलेली ही घटना आता दशरथाचा आयुष्याचा अंत जवळ आला असताना त्याला आठवली. त्याने ती गोष्ट कौसलेला सांगितली. कौसलेशी बोलत असतानाच दशरथाची दृष्टी मंदावू लागली. हळूहळू श्रवणशक्तीही कमी झाली. बुद्धी ढळू लागली. रामाला हाक मारत, कैकेयीला शिव्या घालत मध्यरात्री त्याने प्राण सोडले. तीच मध्यरात्र होती. राम निघून गेल्यानंतर 6व्या दिवसाची मध्यरात्र. त्यावेळी अंतःपुरातील सर्व स्त्रिया कौसल्या आणि सुमित्रेसह झोपल्या होत्या. राजाचा मृत्यू झाला आहे हे अंतःपुरातील स्त्रियांना दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत कळले नाही. अंतःपुरात शोककल्लोळ उठल्यानंतर बाहेरच्या लोकांनाही ही बातमी समजली. लवकरच वसिष्ठ व इतर लोक आले. दशरथाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या पुत्रांपैकी एकही जवळ नव्हता. राम आणि लक्ष्मण वनात गेले होते. भरत आणि शत्रुघ्न भरताच्या मामाच्या कैकेय राजाच्या घरी होते. म्हणून दशरथाचे शरीर तेलात ठेवून जतन केले. वसिष्ठाने सिद्धार्थ, विजय, जयंत, अशोक आणि नंदन यांना बोलावून सांगितले, तुम्ही वेगवान घोड्यांवर बसून कैकेय राजाचा राजगृह जिथे आहे तिथे जा. भरताला सांगा की इथे एक महत्वाचे कार्य आहे आणि आम्ही त्याला बोलावले आहे, पण त्याला ना राम वनात गेला हे सांगू नका, ना राजा मरण पावला आहे, असे सांगून भरतासाठी उत्तम वस्त्रे आणि आभूषणे देऊन त्यांना पाठवले. ते अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून दीर्घ प्रवास करून भरताच्या मामाच्या देशात पोहोचले. भरताच्या मामासाठी आणि आजोबांसाठी भेट म्हणून आणलेली वस्त्रे व आभूषणे त्यांनी भरताला दिली आणि वसिष्ठाचा संदेशही तसाच सांगितला. भरताने मोठ्यांची परवानगी घेऊन अयोध्येतून त्याला बोलावायला आलेल्या लोकांसोबत मोठ्या सैन्यासह प्रस्थान केले. उरलेल्या कुटुंबाला हळूहळू मागून येऊ दिले आणि भरत व शत्रुघ्न रथात बसून आधीच अयोध्या नगरीत पोहोचले. त्यांनी 7 दिवस प्रवास केला. अयोध्येतून दूत ज्या रात्री आले त्याच रात्री भरताला एक भयानक स्वप्न पडले. तेव्हापासून त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता होतीच. अयोध्येत प्रवेश करताच ती अस्वस्थता पुन्हा जागी झाली. कारण नगरात नेहमी असणारा उत्साह आणि आनंद नव्हता. लोक निस्तेज दिसत होते. नगर उजाड झाल्यासारखे वाटत होते. चंदोबा रामायण 12वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.